नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की इंद्रायणी काठातील किंवा इंद्रायणीच्या पात्रातील जे 36 बंगले पाडले आहेत त्या संदर्भाने चूक कोणाची आहे, काय कायदेशीर गडबड झाली आहे आणि जे व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यापैकी कोणी जर बेकायदेशीर काम केलं असेल तर त्यांनी काय काळजी घ्यावी या संदर्भाने माहिती आणि तरतुदी आपण बघूया। तर मुळात इंद्रायणीच्या नदीपात्रात जे 36 बंगले पाडलेत ही गोष्ट कायद्याच्या नजरेत चूक की बरोबर असा जर प्रश्न विचारलात तर कायद्याच्या नजरेत ही गोष्ट बरोबर आहे, याला चूक म्हणता येणार नाही। का? कारण ज्यांनी कोणी या नदीपात्रात बंगले बांधलेत 36 त्यांच्यापैकी एकही माणसाकडे बांधकामाची परवानगी नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नाही आणि तिसरी गोष्ट, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट ज्याला आपण ओसी म्हणतो ही ओसी सुद्धा नाही। म्हणजे जी बेसिक गोष्ट असते कुठेही बांधकाम करताना, म्हणजे तुम्ही बाकी लोक तुम्ही जे व्हिडिओ बघत आहात त्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं की तुमचं बांधकाम हे कायदेशीर आहे की नाही हे ठरवणाऱ्या या 3 गोष्टी असतात। एकतर बांधकाम परवानगी, दुसरं बांधकाम पूर्णत्वाचा दाखला, तिसरं ओसी ऑक्युपन्सी सर्टिफिकेट। या 3 गोष्टी असतील तर तुमचं बांधकाम कायदेशीर आहे। उद्या जर नोटीस आली तर तुम्ही कोर्टात जाऊन स्टे आणू शकता। आता हे जे 36 बंगले पडले आहेत त्यापैकी एकही माणूस हे 3 कागद असल्याबद्दल सांगत नाही। मग ते काय सांगतात? ते सांगतात की आम्ही जमीन घेतली, आमच्याकडे खरेदी खत आहे म्हणजे मालकी हक्क आहे। दुसरं सातबाऱ्यावर किंवा त्या प्रॉपर्टी कार्डवर आमचं नाव आहे। आणि तिसरं ते बोंबलून जे सांगतायत त्याच्यामध्ये लाईट बिल आम्ही भरतोय, घर टॅक्स भरतोय, इतर टॅक्स भरतोय, हे सगळं टॅक्स कॉर्पोरेशनने आम्हाला पाणीपट्टी वगैरे जे टॅक्स आहेत हे सगळं दिलं याबद्दल बोलतायत। या 3-4 टॅक्सबद्दल कायद्यात काय तरतूद आहे? रस्ता, लाईट, पाणी या मूलभूत सोयी आहेत। तुमचं घर बेकायदेशीर असलं तरी या सोयी देणे बंधनकारक आहे आणि या सोयी देणारी संस्था म्हणून मनपा तुम्हाला या सोयी देते। रस्ता, लाईट, पाणी किंवा घरपट्टी हे भरल्यामुळे तुमचं बेकायदेशीर जे घर आहे ते कायदेशीर होत नाही। या 3-4 सोयी किंवा ह्या टॅक्सचा अर्थ काय? या टॅक्सचा अर्थ एवढाच आहे की कायदेशीर असो किंवा बेकायदेशीर असो, भारताचा नागरिक म्हणून या सोयी त्याला मिळाल्या पाहिजेत। त्यामुळे या सोयी त्यांना द्यायच्या असतात। या सोयी देणे आणि याचं कागद देणे म्हणजे तुमचं बांधकाम कायदेशीर आहे याचं प्रमाणपत्र ठरत नाही। जोपर्यंत तुमचं घर कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हे फायनल होत नाही, ठरत नाही, तोपर्यंत या सोयी तुम्हाला दिल्या जातील, मग ते कायदेशीर असो किंवा बेकायदेशीर असो। थोडक्यात 36 बंगलेवाले मालक जे 3-4 कागद दाखवून बोंब मारत आहेत त्यापैकी एकही कागद त्यांच्या बांधकामाला कायदेशीर ठरवणारा कागद नाही आहे। त्या मूलभूत सोयी घेण्याबद्दलचं कागद आहे। त्या मूलभूत सोयी घेण्याचा हक्क दोन्ही लोकांना आहे। कोणाला आहे? जो कायदेशीर घराचा मालक आहे त्यालाही आहे, जो बेकायदेशीर घराचा मालक आहे त्यालाही आहे। म्हणजे तुम्ही मूलभूत सोयी घेता, त्याची पावती बाळगता म्हणून तुमचं घर कायदेशीर ठरेल असं नाही। ठीक आहे? आणि हे काय लपवत आहेत? पहिली गोष्ट लपवत आहेत की त्यांनी जिथे घर बांधलं ते बेकायदेशीर बांधलं। आता बेकायदेशीरचे पण 2 प्रकारे घर आहेत पुण्यामध्ये। एक आहे की जमीन तुमच्या नावाची आहे, जमिनीचं तुमच्याकडे मालकी हक्क आहे, याचा अर्थ त्या जमिनीवर तुम्ही घर बांधू शकताच असं नाही होत। म्हणजे मालकी असणं म्हणजे घर बांधण्यासाठी मोकाट आहात असं अर्थ कधीही काढायचा नाही। त्याच्यामुळे या सगळ्यांनी ज्यांनी जमिनी विकत घेतल्या आहेत त्यांचं मालकी हक्क डिस्प्युटेड आहे का? अजिबात नाही। त्यांच्याकडे मालकी हक्क आहे, ते कायदेशीर आहे। मग ते मालकी हक्क असल्यामुळे आम्ही बांधकाम का करू शकत नाही असा जो त्यांचा प्रश्न आहे त्याच्यावर उत्तर हे आहे की जमिनीची तुमच्याकडे मालकी हक्क जरी असली तरी ती जमीन तुम्हाला
अमुक एक कामासाठी परवानगी देत नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरण सांगतो. आपल्या भारतामध्ये आपण जर कार घेतली तर आपल्या कारची जी स्टेअरिंग आहे राईट साईडला पाहिजे. आता तुम्ही उद्या अमेरिकेतून 5 कार मागवलात तर तुमच्या कारला जी स्टेअरिंग आहे ती लेफ्ट साईडला असेल. आता हे कार तुम्ही अमेरिकेतून मागवलात, त्याचे पैसे पे केलात, त्याचं बिल तुमच्याकडे आहे, म्हणजे या कारचं मालकी हक्क तुमच्याकडे आहे. म्हणजे मालकी हक्काबद्दल शासन काही ऑब्जेक्शन घेत नाही. पण उद्या जर ती कार तुम्ही भारतीय रस्त्यात उतरवलात आणि चालवू लागलात तर मात्र तुमच्यावर फाईन बसेल किंवा तुमच्या त्या कृतीवर हरकत येईल, ऑब्जेक्शन येईल, नियमाचं उल्लंघन केलं असं ठरेल. का? तुम्ही म्हणाल की नाही या कारची तर मालकी हक्क माझ्याकडे आहे. हो, आम्ही मालकी हक्काबद्दल काहीच नाही म्हणत. ती मालकी हक्काची जी काही कार आहे ती वापरण्याची परवानगी आहे का? नाही आहे, कारण भारतात आपल्याला राईट साईडची स्टेअरिंग लागते. म्हणजे मालकी हक्क आम्ही डिस्प्यूट करत नाही असं म्हणतो शासन, त्याचा वापर आम्ही डिस्प्यूट करतो, त्याच्या वापराबद्दल आमची हरकत आहे असं शासन म्हणतं त्या कारच्या बाबतीत. सेम या प्लॉटच्या बद्दल पण झालं. प्लॉटची तुमच्याकडे मालकी हक्क आहे का? हो. तुम्ही नदीपात्रातील प्लॉट घेतलात, घ्या ना, 7-12 झालं, होऊ द्या ना. आम्ही तुमच्या मालकी हक्काबद्दल आम्ही डिस्प्यूट करतच नाही असं म्हणतो शासन. तुम्ही जो वापर केलात त्या वापराबद्दल शासनाची हरकत आहे, म्हणून हे बांधकाम पाडलं. आता अजून एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की बेकायदेशीर म्हणताना पण याचे 2 प्रकार मोडतात. की एक तर नदीपात्रात जर तुमचं मालकी हक्काचं तुमची जमीन असेल, प्लॉट असेल, तर नदीपात्राच्या जे काही असतात जमिनी त्याला ब्ल्यू लाईन म्हणजे पूररेषा एक असते, रेषा आखून दिलेली असते. ब्ल्यू लाईनच्या आतमध्ये जर तुमचं प्लॉट असेल तर त्या प्लॉटवर कधीच बांधकाम करायची परवानगी मिळत नाही. या सगळ्यांनी तोच घोळ घातला. त्यांनी ब्ल्यू लाईनच्या आतमध्ये प्लॉट घेतले, म्हणजे यांना मरेपर्यंत पिढ्यानपिढ्या तिथलं मालकी बाळगता येईल, पण तिथे बांधकाम करता येणार नाही. आणि यांनी काय केलं? बांधकाम केलं. बऱ्याच लोकांचा असाही प्रश्न पडेल की सर मग पुण्यात बेकायदेशीर बांधकाम खोऱ्यानी आहेत ना. बेकायदेशीरमध्ये पण 2 प्रकार मी सांगितलेत. एक ब्ल्यू लाईनच्या आतमधील बेकायदेशीर बांधकाम आणि एक ब्ल्यू लाईनच्या बाहेरील. ब्ल्यू लाईनच्या बाहेरील जे बेकायदेशीर बांधकाम आहे ते नियमाकुल होऊ शकतं. त्याच्यासाठी वेगवेगळे कायदे आहेत, वेगवेगळ्या तरतुदी आहेत. आता मागच्या 30 वर्षापासून आम्ही बघतोय की आपल्याकडे गुंठेवारी अधिनियम नावाचा एक कायदा आला आहे 2001चा. त्या कायद्यान्वये दर 10 वर्षांनी नोटिफिकेशन येऊन त्या मधल्या 10 वर्षातलं जे बेकायदेशीर बांधकाम आहे त्याला 2-4 निकष लावून नियमाकुल करण्यासारखं असेल तर नियमाकुल करण्याची तरतूद सोय आपल्याकडे आहे आणि त्या अंतर्गत नियमाकुल होत आहेत. पण कुठल्या प्रॉपर्टी नियमाकुल होत आहेत, कुठले बांधकाम होत आहेत? जे बांधकामाच्या निकषावर नियमाकुल करण्याच्या योग्य आहे तेच होत आहेत. मग हे जे ब्ल्यू लाईनवाला आहे हे कसं आहे? हे कुठल्याही पातळीवर नियमाकुल करण्यास पात्र ठरत नाही. का? कारण खूप स्ट्रिक्ट थंब रूल आहे की ब्ल्यू लाईनच्या आतमधलं बांधकाम नियमाकुल होऊ शकत नाही किंवा गुंठेवारीच्या कायद्याच्या अन्वयेसुद्धा हे बांधकाम रेग्युलराइज करण्यास पात्र नाही, ते डिस्क्वालिफायच आहे. थोडक्यात हे जे काही 36 बंगले तोडलेत ते योग्यच आहेत. त्यामुळे मित्र, जर तुम्ही बेकायदेशीर बांधकाम केलेलं असेल तर ते नियमाकुल होऊ शकतं की नाही याची आधी तुम्ही जवळच्या वकिलाकडे जाऊन तपासणी करा आणि कन्फर्म करून घ्या. जर होण्यासारखं असेल तर ते तुम्ही ती प्रक्रिया करू शकता. थोडक्यात हे 36 बंगले पडले, यांनी ज्या चुका केल्या त्याच्यात यांच्याकडे कुठले डॉक्युमेंट नाही आहेत. यांच्याकडे पहिलं डॉक्युमेंट नाही, त्या डॉक्युमेंटचं नाव आहे सँक्शन लेआउट. हा डॉक्युमेंट यांच्याकडे नाही आहे. दुसरं डॉक्युमेंट आहे यांच्याकडे क प्रत, म्हणजे हे जे म्हणतात ना आमचा हा प्लॉट आहे, ते क प्रत यांच्यापैकी कोणाकडेही नाही आहे. तिसरं जे डॉक्युमेंट आहे झोन दाखला, त्या झोन दाखल्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असतं. काय असतं की ब्ल्यू लाईन किंवा नदीपात्रातील पूररेषेच्या आतील असं लिहिलं आहे. या शेऱ्याकडे या लोकांनी दुर्लक्ष केलं आहे. म्हणजे बांधकाम करताना झोन दाखल्यावरील ब्ल्यू लाईनला यांनी कानाडोळा करून बांधकाम केलं आहे. थोडक्यात झोन दाखल्याप्रमाणे रहिवासी झोन
हा जो शेरा आहे हा शेरा असलेला कागद यांच्याकडे नाही. चौथं, यांच्याकडे बांधकाम परवानगी नाही, यांनी सगळ्यांनी बेकायदेशीरपणे बांधकाम केलं. पाचवं, कंप्लीशन सर्टिफिकेट नाही. आणि सहावं, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट OC नाही. थोडक्यात एखादं घर जर तुम्ही बांधलात तर जे कागद लागतात बेसिकली हे जे 6 कागद आहे यापैकी एकही कागद यांच्याकडे नाही. मग यांच्याकडे काय, मालकी हक्काचं कागद आहे, टॅक्स भरल्याच्या पावत्या आहेत. मालकी हक्काबद्दल डिस्प्यूट आहे का, नाही. टॅक्स भरल्याबद्दल काय कायदा म्हणतो, तुम्ही सेवा घेता त्या संदर्भाची ती पावती आहे, त्या पावतीने तुमचं घर नियमाकुल होत नाही असं कायदा म्हणतो. त्याच्यामुळे यांच्या टॅक्स पावत्या पण चालणार नाही. यांनी काय केलं, जे काही पैसे वगैरे देऊन बेकायदेशीरपणे ते स्लॅबच्यावर स्लॅब बांधलेत आणि आज ते पाडल्या गेले. त्याच्यामुळे यांच्याबद्दल फार सहानुभूती बाळगता येणार नाही. आता तुम्ही जे माझा हा व्हिडिओ बघता, तुमचं जरी बेकायदेशीर बांधकाम असेल तर तुम्ही काय करू शकता, आधी झोन दाखला काढा आणि बघा की ब्ल्यू लाईनच्या आत आहे की बाहेर आहे. ब्ल्यू लाईनच्या जर आत असेल तर सोडून द्या, ते कधीही नियमाकुल होणार नाही. ब्ल्यू लाईनच्या जर बाहेर असेल तर नियमाकुल होऊ शकतो, पण त्याला अटी आणि शर्ती आहेत. त्या काय आहेत ते ज्याच्या त्याच्या प्रोजेक्टनुसार, घरानुसार, त्याच्या मॅपनुसार ते सगळं बघून ठरावं लागतं की पुढे किती जागा सोडली, लेफ्टला किती सोडली, राईटला किती सोडली, मागे किती सोडली, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. झोन दाखल्यावरचा शेरा बघावा लागतो. हे सगळं बघून ठरवता येईल की तुमचं बांधकाम नियमाकुल केलं जाऊ शकतं की नाही हे ठरवलं जाऊ शकतं. मग तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमचा 7-12 किंवा बाकीचे बेसिक डॉक्युमेंट्स आहेत ते तर आहेत, याच्या व्यतिरिक्त तुम्ही 3-4 डॉक्युमेंट काढायचे आणि शेजारच्या वकिलाला जाऊन भेटा. कोणते डॉक्युमेंट, पहिलं तुमच्या प्लॉटची मोजणी करून प्रत घ्या. दुसरं, झोन दाखला काढा. तिसरं, तुमचं जे बांधकाम आहे ते नियमाकुल होऊ शकतं का, गुंठेवारी कायद्याच्या अंतर्गत रेग्युलाइज केला जाऊ शकतं का, या संदर्भाने काही करता येतं का ते तपासा. हे सगळं जर होऊ शकत असेल तर तुमची बेकायदेशीर बांधकामं नियमाकुल करण्याच्या हिशेबाने काहीही हालचाल किंवा प्रयत्न केला जाऊ शकतं. आणि हे सगळे कागद जर तुमच्या विरोधात जात असतील तर तुमचंही बांधकाम नियमाकुल होण्याची शक्यता कमी आहे. आता ती शक्यता आहे की नाही आहे हे तुम्ही कागदपत्राच्या आधारित तपासू शकता. तर मित्रो, ही होती माहिती की 36 बंगल्याच्या संदर्भाने काय चुका झाल्या आणि तुमचंही जर बेकायदेशीर बांधकाम असेल तर नियमाकुलसाठी चाचपणी कशी करावी, कसं तपासावं आणि कागदपत्रे काय लागतील या संदर्भाने माहिती आणि कायदेशीर तरतूद. तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. त्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर जा, नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा. जर तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ. बाय.